नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. चला झोपा, आता बराच वेळ झालाय. बाबा गाथा आणि मायाला बोलले. हो, गुड नाईट क्युटी. गाथानं बाळाचा पापा घेतला आणि तिचा फोन घेऊन तिच्या रूममध्ये जाऊ लागली. गाथा, समीरनं तिला थांबवलं. काय जीजू? माई कोण आहे? समीरनं विचारलं. कोण माई? गाथा गडबडून बोलली. अगं आत्ता तुझ्या फोनवर त्यांचा फोन आला होता. ओह होय, गाथा कॉल लिस्ट पाहत बोलली. कोण आहे त्या माई? ती गायत्री आहे ना, तिच्या आईला सगळे माई म्हणतात ना, म्हणून त्यांचा फोन नंबर मी असा सेव्ह केलाय. काय म्हणाल्या त्या? काही नाही, नंतर फोन करते बोलल्या. ओके, मी करते त्यांना कॉल. गाथा लगेच रूममध्ये निघून गेली. परंतु समीरला तिचं बोलणं काही खरं वाटत नव्हतं. इकडे गाथा रूममध्ये आली आणि तिनं दार लावून घेतलं आणि लगेचच माईंना फोन केला. हॅलो, गाथा बोलली. गाथा बेटा, मी तुझ्याच फोनची वाट पाहत होते. काय झालं माई? सगळं ठीक आहे ना? हो ग, सगळं ठीक आहे. मी परवा सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे ना, तर तू ये. मी? हो, आणि जरा सकाळीच येशील, रमाला तेवढीच मदत होईल. ठीक आहे. त्यानंतर मग थोडंफार बोलून गाथानं फोन ठेवून दिला आणि लगेच आशूला फोन लावला. हॅलो आशू, ऐक ना, परवा माईंनी सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे आणि मला बोलावलंय. त्या म्हणाल्यात पूजेची तयारी करायला सकाळीच ये. कॉंग्रॅच्युलेशन्स, अखेर तुला त्यांच्या घरात प्रवेश मिळालाच. आशू अगदी खुश होत बोलली. अगं प्रवेश मिळाला, पण पूजा म्हटल्यावरती देव पण तिथे असेल ना? हो यार, आणि तुला पाहून तो कसा रिॲक्ट करेल काय माहीत. मला फार भीती वाटतेय, गाथा बोलली. आता त्याला मिळवण्यासाठी एवढं सगळं केलंयस ना, आता आर या पार, कशाला घाबरतेस? आणि कदाचित माई तुला त्यांच्या सुनेच्या रूपात पाहतायत, म्हणूनच तर तुला तयारीसाठी बोलावलंय. शिव काय बोलला आठवतंय ना, की त्याच्या घरी त्याच्या आजीचं चालतं. त्या तुझ्या बाजूने असताना भीती कशाची? असं म्हणतेस, मग मी जाऊ? बिनधास्त जा, आणि हे सगळं एकदा निकालात काढ. मला अजूनही त्या डॉक्टरवरती भरोसा नाही, आशू बोलली. ठीक आहे, उद्या आर की पार. तू तयार राहा, आपण दोघी जाऊ. मी कशाला येऊ? आशू बोलली. चल ना ग, मी पहिल्यांदाच देवच्या घरी जातीये. करवली सोबत न्यायला नको का? काय, तू पण इथे अजून कशात काही नाही आणि लगेच लग्नाची स्वप्न पाहतीयस? माझं स्वप्न सत्यात उतरणार आहे. एक ना एक दिवस मी त्या घरची सून नक्की होणार. पण त्याआधी काही लोचा झाला तर तू सोबत असलीस म्हणजे जरा सेफ वाटतं ना. ओके ठीक आहे, येते, आशू बोलली. आणि हो, साडी घाल. व्हॉट, साडी? अगं पूजेला सगळी साडीच घालतात. शी, मला नाही आवडत. मी ड्रेस घालते ना. नाही, मी पण साडी घालणार आहे, तू पण साडी घाल. ओके, आशू नाखुशीनं बोलली. ओके, गुड नाईट. गाथानं फोन ठेवून दिला आणि विचार करत बेडवरती झोपली. इकडे समीरनं त्या फोनवरती फोन केला. माईंचा फोन हॉलमध्ये होता आणि त्या फोन विसरून त्यांच्या रूममध्ये झोपायला गेल्या होत्या. फोन वाजत होता आणि त्याच वेळी देव हॉस्पिटलमधून घरी आला होता. माईंचा फोन असल्यानं त्यानं तो फोन उचलला. हॅलो, देव बोलला. समीरला देवचा आवाज ओळखीचा वाटला. हॅलो, हा फोन माईंचा आहे ना? समीर बोलला. हो, माईचाच आहे. आपण कोण? मी. अरे देव बाळा, आलास? किती उशीर केलास? मध्येच माईंचा आवाज आला आणि समीरनं देवचं नाव ऐकलं. माई हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी होती ना, म्हणून वेळ झाला. हे बघ, तुला कोणाच तरी फोन आलाय, असं म्हणून देवनं माईला फोन दिला आणि त्या रूममध्ये निघून गेला. हॅलो हॅलो, माई बोलत होती, परंतु इकडनं समीरनं फोन कट करून टाकला. गाथा देवच्या माईंशी बोलते, पण का? समीर इकडे विचारात पडला. देवची एंट्री, गाथाचा बदललेला स्वभाव आणि तिचं आता त्याच्या माईंशी असणारी ओळख, यावरनं त्याचा संशय पक्का होत चालला होता. गाथा आणि तो डॉक्टर प्रेमात तर नाही? नाही, तो डॉक्टर समजदार आहे, गाथाला चांगलं ओळखतो. दोघात किती फरक आहे. तो हिच्या प्रेमात कसा पडेल? समीर मनाशीच बोलला.
आणि या सगळ्या गोष्टींचा तपास केल्याशिवाय आता त्यालाही चैन पडणार नव्हती. इकडे समीर सकाळीच आशूला भेटायला आला. आशू कॉलेजला जायला निघतच होती की समीरची गाडी समोर पाहून शॉक झाली. गुड मॉर्निंग आशू, समीर स्माईल करत बोलला. जीजू, तुम्ही इथे? ती थोडी शॉक होऊन त्याच्याकडे पाहू लागली. तुलाच भेटायला आलोय. मला? हो, पण मी तर कॉलेजला जातीये. आय नो, बस मी सोडतो, आपलं बोलणंही होईल. ओके. मग आशू समीरच्या गाडीत बसली. आशू, कॉलेज कसं चाललंय? एकदम मस्त. गाथा आणि तू नीट अभ्यास करताय ना? हो तर मग गुड. माई कोण आहे? आशू न समजून त्याच्याकडे पाहू लागली. गाथा कोणाला तरी भेटायला मंदिरात जाते ना? काही दिवसांपासून स्वतःमध्ये फार बदल केलेत तिनं. काय भानगड आहे? मग मलाही माहीत नाही, आशू गडबडून बोलली. आशू, खोटं बोलू नकोस हा, मला सगळं माहीत आहे, पण तरीही माझ्या समाधानासाठी मला तुझ्याकडनं ऐकायचं आहे. तो डॉक्टर आणि गाथा यांच्यात काय सुरू आहे का? तुम्ही विचार करताय तसं काही नाही जीजू. ठीक आहे, तू सांगणार नाहीस तर मग मी डॉक्टर देवराज भेटून विचारतो. नको नको. मग सगळं खरं खरं सांगायचं, समीर तिला दरडावत बोलला. गाथा त्या डॉक्टरवरती प्रेम करते, तिला त्याच्याशी लग्न करायचंय, आशू बोलली आणि समीरनं ते ऐकून शॉकमध्येच गाडीला ब्रेक मारला. जीजू हळू ना, आशू घाबरून बोलली. व्हॉट? कम अगेन? हो, गाथाला तो डॉक्टर आवडतो. व्हॉट? आणि त्यालाही गाथा आवडते, परंतु जस्ट फ्रेंड म्हणून. तिनं तर त्याला प्रपोजही केलं, परंतु तो नाही म्हणाला. आणि मग गाथाला डॉक्टर शिवकडनं कळालं की देव त्याच्या माईंवरती फार प्रेम करतो. त्या म्हणतील तेच तो करतो, आणि त्यामुळे गाथा सध्या त्यांच्याशी बोलते. हो, त्यांना डॉक्टर देवसाठी संस्कारी, समंजस आणि साधी मुलगी हवी आहे, आणि म्हणूनच गाथानं तिच्यात हे बदल केलेत. माईला पटवून ती देवशी लग्न करणार आहे. हे सगळं ऐकून तर समीर एकदम शॉकच झाला. गाथा इतकं काही करेल याची त्याला कल्पनाच नव्हती. आणि कधीपासून सुरू आहे हे? 15 दिवस झाले असतील. उद्या फायनल आहे. फायनल म्हणजे? उद्या सत्यनारायणाची पूजा आहे आणि माईंनी तिला पूजेसाठी बोलावलंय. म्हणजे त्यांना गाथा देवसाठी पसंत आहे कदाचित. माय गॉड, आर यू मॅड? असं एखाद्याला फसवून तुम्ही लग्न करणार? मी नाही, गाथा. व्हॉट एव्हर, त्यांच्या भावनांशी खेळण्याचा तुम्हाला अधिकार नाही, समीर रागात बोलला. आणि तेवढ्यात तिचं कॉलेज आलं. सॉरी जीजू, गाडीतनं उतरून ती बाहेर येत बोलली. आणि मग समीर निघून गेला. तर मग मित्रांनो, आता समीरलाही कळलंय की नक्की भानगड काय आहे ते. आता पुढे काय होईल पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.